आता थेट जाऊया आपण बिहारमध्ये। बांकीपूर विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीनं देशभरात आणि राज्यात राजकीय लक्ष वेधून घेतलं, कारण बांकीपूर मधून पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांचा विजय झाला। 32व्या फेरीनंतर प्रशांत किशोर 19,246 मतांनी विजयी झाले, तर भाजपचे नीरज कुमार यांचा पराभव झालाय। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर ही जागा रिक्त झाल्याने ही पोटनिवडणूक झाली। प्रशांत किशोर ही निवडणूक जिंकल्यामुळे बिहारच्या राजकारणात एक ऐतिहासिक बदल मानला जातो। 1995 पासून भाजपच्या ताब्यात असलेल्या बालेकिल्ल्यात भेद दिल्यानं जनसुराज या राज्यातील प्रमुख तिसरा पर्याय म्हणून प्रस्थापित होईल असं आता म्हटलं जाते। बांकीपुर के ये का जो आज परिणाम आया है वो बिल्कुल स्पष्ट है। बिहार की जनता अपने बच्चों के लिए, बिहार के लिए विकास चाहती है और यही वजह है कि भाजपा आज से कुछ ही महीने पहले जिस सीट को करीब 60,000 मतों से 58,000 मतों से वो जीते थे, इसका मतलब बिल्कुल साफ है कि जो नेतृत्व यहाँ पर भाजपा ने थोपा है सम्राट चौधरी का, वो बिहार के लोगों को स्वीकार्य नहीं है। हम लोग चाहते हैं कि बिहार में भी प्रोग्रेसिव थिंकिंग वाला, कोई बेहतर चरित्र वाला आदमी, कोई बेहतर काबिल आदमी बिहार का मुख्यमंत्री बने। कुशवाहा बनाना है तो कुशवाहा ही बनाइए, लेकिन किसी अच्छे आदमी को बनाइए। बघा, प्रशांत किशोर यांची विजयानंतरची प्रतिक्रिया आपण पाहिली। दरम्यान किशोर यांचा हा विजय का महत्त्वाचा आहे पाहूया आपण ग्राफिकच्या माध्यमातून। बघा, 1995 पासून भाजपचा बांकीपूर हा बालेकिल्ला होता। भाजपाने 1995 पासून ही जागा कधीही गमावलेली नव्हती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा हा मतदारसंघ आहे। नितीश कुमार पायउतार झाल्यानंतर पहिलीच ही पोटनिवडणूक आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर बांकीपूरमध्ये हे मतदान पार पडलं आणि प्रशांत किशोर यांचा विजय झालाय।